तेजस्वी तांबळे आपल्याला हा शेवटचा तिसरा पुकार आहे. आपला कर्नल राजूने या ठिकाणी पॅनलमध्ये आलेला नाही. तेजस्वी तांबळे आपला शेवटचा पुकार आहे. याच्यानंतर आपलं पेनल्टी सुरू होईल. पुढे चेंडू असेल, सुरतचा खेळण्यासाठी सज्ज असेल. सुरेख फटका पॉइंटच्या खेळण्यासाठी सज्ज असेल. एक आक्रमक शैलीचा फलंदाज मनोज शिरवडकर. हा सुद्धा सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावरून जातोय. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी सुरेख फटका पाहायला मिळतोय तो मनोजच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या पोहोचते 16 वरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय ते आपल्याला मनोजच्या बॅट मधून. ज्या प्रकारची बॅटिंग चेतन आणि कुणाल जुवाटकरने केली होती त्याच प्रकारची आक्रमक शैलीची बॅटिंग करताना दिसतोय तो मनोज. एक आक्रमक पवित्रागेत दिसतोय तो मनोज शिरवाडकर. 68 धावांचं टार्गेट. पुढील चेंडू असेल सूरज जुवाटकरचा आणि खेळण्यासाठी सज्ज असेल मनोज. सुरेख पूर्ण करतोय. षटकाची सांगता होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 अशी सुरुवात म्हणावी लागेल. 68 धावांचा पाठलाग करताना कट्टा क्लब कट्टा मुंबई संघ. संदीप आणि मनोज ज्या प्रकारची फलंदाजी केली होती चेतन आणि कुणाल त्याच प्रकारची फलंदाजी करताना दिसतात मनोज आणि संदीप. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गणेश तर त्याच्या समोर आहे संदीप. या चेंडूवर हलकीच एक धाव घेतली जाते बॅट कटच्या स्वरूपात. एका धावाने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 23 वरती. 68 धावांचा पाठलाग करताना कट्टा क्लब कट्टा मुंबई संघ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गणेश. सत्तावीसाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. ती कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाची 68 धावांचा पाठलाग करताना सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती मनोज आणि संदीपची.
ज्या प्रकारची फलंदाजी कुणाल आणि चेतनने केली त्याच प्रकारची फलंदाजी दोन्ही फलंदाज करताना आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गणेश सज्ज होतोय तर खेळण्यासाठी सज्ज असेल मनोज. हा हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चेंडू जातोय निर्धाव. यष्ट्यान मागे कुणाल आपलं काम पूर्ण करतोय, चेंडू सुपूर्द केला जातोय गणेशकडे. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तर खेळण्यासाठी सज्ज असेल मनोज. पुढील चेंडू असेल गणेशचा, खेळण्यासाठी सज्ज असेल मनोज. सुरेख फटका. या चेंडूवर मिळते एकच धाव. एखादा दोन्ही फलंदाज समाधान मानतायत, एखादा निश्चित संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 28 वरती. गणेशाचा पुढील चेंडू असेल, आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने संदीप पराडकर. सुरेख फटका. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज आणि एखाद्यावर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत, एखाद्याने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 29 वरती. 2 षटकाच्या संपला ना षटक किती तांबर्डेक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजसाठी आमंत्रित केले ते विरवाडी संघाला. विरवाडी संघाने आपली सलामीची जोडी म्हणजे तयारीत ठेवायचे. आणि मर्यादित कोट्यातील पहिला संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येतोय चेतन बाबल. पहिला चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू, सुरेख फटका संदीपच्या बॅट मधून निघतोय. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज, एका धावनी समाधान मानतात, एका धाव निश्चित संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 30 वरती. 11 चेंडू आणि 38 धावा. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. दोन्ही संघ हे तुल्यबळ. 11 चेंडू, सुरेख चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू, चेंडू काही मनोजच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र 10 चेंडू आणि 38 धावा. विजयाचं समीकरण बदलत जात आहे. 10 चेंडू 38 धावा. अजूनही दोन्ही सलामीवीर क्रीज वरती सुरक्षित. पुढील चेंडू असेल चेतनचा, खेळण्यासाठी सज्ज असेल मनोज. हा सुद्धा स्लोअर पद्धतीचा चेंडू मनोजच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही, परिणामी चेंडू जातोय निर्धाव. यष्ट्यान मागे कुणाल आपलं काम पूर्ण करतोय, चेंडू सुपूर्द केला जातोय चेतनकडे. चेतन गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज होतोय तर खेळण्यासाठी सज्ज असेल मनोज. 9 चेंडू 38 धावा. विजयाचं समीकरण बदलत चाललंय. 9 चेंडू आणि 38 धावा. दोन्ही संघ हे तुल्यबळ. आजच्या दिवसातील पहिला चालू असलेला सामना. चेतन याचा पुढील चेंडू असेल, खेळण्यासाठी सज्ज असेल मनोज. 9 चेंडू 38 धावा. हा सुरेख फटका येतोय आणि इथं मात्र झेलबाद होऊन तंबू मध्ये परततोय तो मनोज. मनोजची खेळी संपुष्टात येते. आता मात्र 8 चेंडू आणि 38 धावा. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. 8 चेंडू 38 धावा. संदीप पराडकर याने जर 3 चेंडूंवरती 3 षटकार खेचले तर आबा मोंडकर यांच्याकडून नवीन कोण फलंदाज
नवीन फलंदाज येतोय श्रेयश. या चेंडूवर सुद्धा एक धाव घेतली जाते. आता मात्र 7 चेंडू 37 धावा. विजयाचं समीकरण असेल ते 7 चेंडू आणि 37 धावा. इथं मात्र संदीपच्या सुद्धा बॅटच्या पट्ट्या देत नाही. तिसरं षटक समाप्त होते. 6 चेंडू 37 धावा. विजयाचं समीकरण असेल ते 6 चेंडू 37 धावा. अक्षय दुरत याने पॅव्हलिनशी संपर्क साधायचा आहे. अक्षय दुरत. आता मात्र 7 चेंडू आणि 37 धावा. संघाच्या वतीनं चौथं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय सुमित भाबल. तर त्याच्या समोर आहे श्रेयश. 7 चेंडू 37 धावा. पहिला चेंडू चौथ्या षटकातील. सुरेख फटका. झेल उडतोय आणि झेल अचूक टिपला जातोय. गणेश कुबल. सुरेख झेल टिपतोय. पहिला धक्का दुसरा धक्का बसतोय तो कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाला. आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो अतुल शिरवडकर. पाच चेंडू आणि 37 धावा. टॉस केला की प्लेइंग 11 घेणं आता डीएससीसी प्लेइंग 11 न देता गेली. पुढील चेंडू असेल तो सुमितचा आणि खेळण्यासाठी सज्ज असेल अतुल. 5 चेंडू 37 धावा. सुरेख फटका. आणि अतुल सुद्धा 0 या धावसंख्येवर झेल बांधून तंबू मध्ये परततोय. इथं मात्र हॅट्रिकची संधी निर्माण होते ती सुमितला. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केलेत ते सुमित याने. आणि दोन्ही फलंदाज हे झेल बांधून तंबू मध्ये परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना दिसतोय आदेश. तर त्याच्या समोर गोलंदाज सुमित. आता मात्र इथे हॅट्रिकची संधी आहे ती सुमितला. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केलेत ते सुमित याने. पुढील चेंडू असेल उलटाच प्रकारचा चेंडू. चेंडू काय आदेशच्या बॅटच्या पट्ट्या देत नाही. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. यष्ट्यान मागे कुणाल आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय गोलंदाजाकडे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा सुद्धा स्लोअर पद्धतीचा चेंडू. चेंडू काही आदेशच्या बॅटच्या पट्ट्या देण्यापर्यंत चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र सामना पूर्णपणे झोकतोय तो वाडा तर 11 संघाच्या बाजूने. इथं मात्र झेल बाद होतोय. सुरेख झेल टिपला जातोय. आता मात्र या खेळामध्ये औपचारिकता बाकी. बॅटर कोण अनिश प्रणव सागवेकर. सुरेख फटका प्रणवच्या बॅट मधून निश्चित. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी. आणि इथं मात्र विजय होतोय तो वाडा तर 11 संघ.
मनोज शिरवडकर यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी यायचंय. मनोज शिरवडकर, दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन आणि वाडातरी 11ला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. तांबडे संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, तर विरवाडी संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायचे. आमचे खवणे गावचे सुपुत्र, माझे साथी समालोचन करणारे माझे